सुवर्णा, मी सध्या पेशणे यांच्या घरी आहे आणि काल रात्री जे आहे ते सुनियोजित पद्धतीने हा जो कट आखला होता त्या कटाचा एक भाग म्हणून या पेशणे यांच्या घरावर सगळ्यात पहिला हल्ला जो आहे तो करण्यात आला। त्यांच्या या घराच्या पोर्चमध्ये आपण पाहतोय की त्यांनी जे काही सोबत आणले होते त्यामध्ये शस्त्र होते, गोटे होते, त्याचा हल्ला जो आहे तो या सगळ्या घरावर करण्यात आला होता। हे इथे लोखंडी ग्रिल होता, त्यामुळे या घरातल्या परिवारातील नागरिकांना जी आहे ती सुरक्षा मिळाली। मात्र त्यांनी सोबत आणलेले गोटे असतील, दगड असतील, अगदी हे लोखंडाचे स्टँड असतील, हे आता यांच्या घरी इथं पडलेलं आहे। खिडकीमध्ये आपण पाहू शकतो की यांच्या घराच्या टाईल्स देखील नुकसान झालेलं आहे। इतक्या प्रचंड पद्धतीने हा सगळा हल्ला होता। पेशणे परिवारातले काही सदस्य आपल्यासोबत आहेत, ते दाखवत आहेत की त्यांच्या घराच्या आतपर्यंत म्हणजे हॉलच्या आतपर्यंत हे सगळे तुकडे जे आहेत ते पडलेले आहेत गोट्यांचे। अजूनही आपण त्यांच्या सोप्यावर जर पाहिलं, खिडकीमध्ये पाहिलं तर धारदार अशा टाईल्सचे तुकडे करून आणले होते आणि त्यांनी हा सगळा हल्ला केला होता। मला सांगा, ज्यावेळी हा सगळा हल्ला झाला त्यावेळी तुम्ही काय करत होता? आता तो प्रसंग आठवला तर काय काय तुमच्या मनात भावना आहेत? आता तो प्रसंग आठवलं तर खूप भीती वाटते। याच्या आधी असं प्रसंग कधीही नाही पाहिला आम्ही। एकदम अचानकच आले आणि गोटमार करायला लागले। माझ्यावर तर ते मोठा गट्टू उचलला होता फेकून मागायला, पण वाचली। तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे, म्हणजे किती भीती होती, काय नेमकं म्हणजे खूप भीती वाटत होती। त्यांचा तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न होता का? त्यांनी गट्टू माहित नाही, पण एकदम दगडफेक केली। का केली असावी दगडफेक आणि तुमच्यावरच का केली असावी? का माहित आता त्यांचा का उद्देश होता, पण आम्ही हिंदू असल्यामुळे केली असेल बहुतेक। पण हिंदूंवर का दगडफेक, म्हणजे काय नेमकं असं झालं होतं काय माहिती? माहित नाही, ते एकदम अचानकच येऊन आले। एकदम एकदम मुजुमच आला त्यांचे। एकदम 500,000 लोक होते, एकदमच दगडफेक करायला लागले। काही समजलं नाही आम्हाला। ज्यावेळी हा सगळा हल्ला झाला तेव्हा तुम्ही कुठं होता आणि तुमच्या घरामध्ये आता त्या ग्रिल मधून दगड आले, ते नेमके कुठं होते? तरुण आम्ही इथे हॉलमध्येच बसून होतो आणि एकदम दगडफेक आली तर खिडक्या गिडक्या बंद करायला लागलो। माझे हस्बंड आले तर दार उघडलं तर त्यांना गोटे फेकले। आमच्या गाड्या पाडल्या, 2 व्हीलर्स, कार पण जाळून घेतली पूर्ण। आणि आम्ही ते येतपर्यंत एवढी दगडफेक झाली आमच्यावर। मुलं दिसले वर जाताना तर त्यांनाही दगड फेकून मारले। तुमच्या मनात अजूनही भीती आहे त्या सगळ्या गोष्टींची? म्हणजे तुम्हाला भीती आहे की इथून पुढे असा हल्ला आणखी तुमच्यावर होऊ शकेल, कारण तुम्ही बॉर्डरवर असता या सगळ्या भागामध्ये? आता सांगता नाही, पण पोलीस बंदोबस्त आहे, पण काही यांचा भरोसा नाहीये आता। पण तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती हे सगळं झाल्यामुळे मी सगळे आतमध्येच होतो। सासूबाई आहे म्हातारी, त्यांना पण आतमध्येच ठेवलं होतं। ते किती म्हातारे आहेत आणि त्यांना हलवताना काय त्रास झाला? स्पेशल महिलांना हा सगळा अटक केला जात होता? आहे ते 80चे आहे, 80 वयाचे। त्यांना आम्ही आतमधल्या रूम मध्ये बसवलंय। तुमच्या मुलावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न? माझा मुलगा याच्यावर सुद्धा हल्ला गोटे फेकले, पण तो वर चालला गेला तेवढ्यात। पण आता तुमच्या घरातल्या या सोप्यापर्यंत हे सगळे गोटे पोहोचले, किती तीव्रतेने मारलं, किती लोक होते? 500,000च्या वर लोक होते। इतक्या तीव्रतेने मारलं की आम्हाला खिडक्या बंद करायला सुधरत नव्हतं। तेवढ्याच वेळात पोलीस सुद्धा आमच्या घरात घुसले, त्यांना सुद्धा दगडफेक करत होते त्यांच्यावर सुद्धा। म्हणजे पोलिसांना देखील बचाव स्वतःचा करावा लागत होता? आमच्या घरात आले। नक्कीच आपण पाहतोय की किती भयंकर हा सगळा हल्ला होता, याची जाणीव आपल्याला होता। त्यांच्या डोळ्यामध्ये जे आहे ते पाणी येत होतं। तो सगळा प्रसंग आठवून अंगावर काटा उभा राहत होता। ज्यावेळी हा सगळा हल्ला झाला त्यावेळी तुम्ही काय करत होते आणि हे ठरवून सगळं केलं असं वाटतं? घरी आलो, घरून आल्यावर माझ्यावर दगडफेक झाली। 4-5 पोलीसवाले माझ्या घरी येऊन लपले। दोन लेडीज कॉन्स्टेबल माझ्याकडे 2 तास लपून राहिले। इतकी भयंकर दगडफेक होती की दगडाचा खच पडला रस्त्यावरती। रात्री कॉर्पोरेशनची गाडी आली आणि दगड साफ केले पूर्ण। पण मला सांगा, पोलिसांना लपून राहावं लागलं म्हणजे इतका भयंकर सगळा हल्ला? खूपच भयंकर, खूप मोठा माप होता। कमीत कमी 1000-2000 लोकांचा माप होता आणि सर्वांनी चेहऱ्याला मास्क बांधले होते। बरे, कोण होते त्यातलं? तुम्ही कोणाला ओळखता का किंवा तुम्हाला मी कोणाला ओळखत नाहीये। मला वाटते बहुतेक ते सगळे बाहेरचे असले पाहिजे किंवा समोरचे असले पाहिजे। ते मास्क बांधल्यामुळे मला ओळखू येत नाही। पोलिसांनी जर सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा जर चेक केला तर माहित पडेल की कोण आहे म्हणून। तुमच्या घराच्या आतपर्यंत दगड आले, इतक्या तीव्रतेने सगळे दगड मारले होते? खूप कमीत कमी 500 ते 1000 लोक होतात ते लोक। नक्की सुवर्ण, आपण पाहतोय की पोलिसांना देखील स्वतःचा बचाव करण्यासाठी घरात लपून राहावं लागलं। 500 ते 1000 लोकांचा मॉप होता असा यांचा आता दावा आहे आणि ती दगडफेक इतकी जोरात होती की घरात निदान
15 फूट आतपर्यंत, म्हणजे त्या ग्रिलपासनं तर हा सोफा साधारणतः 15 फुटांचं अंतर असेल, त्या 15 फुटापर्यंत दगडाचं म्हणजे खिडकीचं नुकसान करून ते दगड आत आले होते. सुदैवानं तो दगड यांच्यापैकी कोणाला लागला नाही, अन्यथा जर हा कोणाला लागला असता तर त्यांचा जीव गेला असता. मला सांगा, त्यांनी गट्टू उचलला होता, तो गट्टू जर तुमच्यापर्यंत पोहोचला असता तर आज काय स्थिती असती? आज तुम्ही हे सगळं पाहायला असतं? वर पण मोठे मोठे दगड आले, काच फुटले वरचे पण बेडरूमचे. त्याच्यामुळे भीती तर वाटतच आहे आता पण. म्हणजे तुम्ही हे सगळं आठवलं तर तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही बचावला, तुमच्यावर कृपा झाली आणि तुम्ही बचावला, अन्यथा तुम्हाला बहुतेक आजचा दिवस पाहता आला नसतो? हो, देवाची कृपाच आहे ही. आम्ही वाचलो ते. काय नेमकी कृपा? कारण काय सगळं हे होतं? मंजर तर इतका भयंकर होता की पाहणं नव्हतं होत. आम्हाला पाहायला सुद्धा हे नव्हतं होत, इतके दगड आले एकदम. आणि कार सुद्धा जाळून टाकली आमची. 2 व्हीलर्स पण जाळणार होते, पण ते वाचले थोड्याशाने, नाही तर ते पाडले होते जाळासाठी. म्हणजे तुमच्या मनात भीती होती, मुलाला घेऊन तुमचे पती बाहेर होते, त्यांना घेऊन ही सगळी भीती मनात हो दाटून हो, होती. त्यांना भीती होती. मी त्यांना लवकर लवकर बोलवलं फोन करून आणि आतमध्ये घेतलं. अंगावर काटा उभा राहतो, सगळं आता आठवलं. हो हो, खूप भीती वाटत आहे आता पण. मग आता इथून पुढे काय मागणी असेल तुमची? कारण या आता भागात तुम्हाला राहायचं आहे, समोर दुसरा गट राहतो, तुम्ही इथं राहता, त्यामुळे तुमचं घर आणखी रडारवर येऊ शकतं. आता तर बहुतेक आम्हाला सिक्युरिटी द्यायला पाहिजे आणि 24 तास इथे पोलीस राहायला पाहिजे. कारण की काही झालं तर आमच्या त्या गल्लीतनंच जास्त वाद उभरतंय. कारण की रोडच्या त्या बाजूला पूर्ण मोमेडियन एरिया आहे. नक्कीच आपण पाहतोय की त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे, भावना थांबत नाही आहे. कुठली तरी कृपा होती आणि त्यामुळे त्या आज आहेत. काल जर तो गट्टू त्यांच्या डोक्याला लागला असता, परिवारातल्या कुठल्या सदस्याला लागला असता, तर बहुतेक प्रसंगी त्यांचा जीव देखील गेला असता. त्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण आहे. त्यांना सुरक्षा देण्यात यावी, कारण इथून समोर दुसरा गट राहतो, कधीही त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे या भागामध्ये जे आहे ते 24 तास पोलीस सुरक्षा द्यावी अशी मागणी या पेशण्यांच्या घरून केली जात आहे. हे तेच पेशण्यांचं घर आहे ज्या घरावर काल सुरुवातीला पहिला हल्ला करण्यात आला होता, जो पेशणे परिवाराकडून दावा केला जातोय. त्या दाव्यानुसार साधारणतः 500 लोकांचा हा सगळा ग्रुप होता आणि या ग्रुपनं जो आहे तो सगळा हा हल्ला केला होता. आणि या हल्ल्यामध्ये जे आहे ते यांच्या गाडीचं नुकसान झालेलं आहे, यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे. ज्या पद्धतीने या पेशण्यांच्या घरावर हल्ला झाला तो हा गट्टू होता. या गट्टूनं जे आहे ते त्या पेशण्यांवर जे आहे ते मारण्याचा जो आहे तो प्रयत्न या निमित्तानं केला गेला होता. आणि हा गोटा आता इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत आणखी एक परिवार आहेत ज्यांच्या घरावर सगळा हल्ला झाला होता. मला सांगा, काय नेमकं रात्री झालं होतं, किती भीतीचं वातावरण होतं? तुम्ही आता हे सगळं आठवल्यावर काय काय भावना आहेत तुमच्या? आम्ही घरात जेव्हा आलो ना, आधी 4-5 वाजून काहीच नव्हतं. मग जेव्हा आलो ना, दगडफेक झाली सगळीकडे. इकडे जास्त दगडफेक झाली. दगडफेक झाल्यामुळे पूर्ण लाईट वगैरे बंद करून दिले मी आणि घरात गेलो. घरात गेल्यावर इथे खूप माहोल व्हायला लागला. खूप इकडे दगड, आमचा दरवाजा, मागचा टिनाचा दरवाजा तो वाजवायला लागले, काड्यांनी ठोकायला लागले आणि मग ह्यांची गाडी जळली. मग तेव्हा लक्षात आले की ते हे काय, आणि आमच्याही गाडीच्या काचा वगैरे पूर्ण फोडून टाकल्या होत्या आणि पूर्ण खिडकी आतलं पूर्ण जळलेलं आहे. दाखवता येईल का ते? ही सगळी दृश्य तुम्हाला दाखवतोय. हे जे पेशण्यांच्या बाजूचं घर आहे, ज्या घराच्या बाजूला ही सगळी कार पेटविण्यात आली होती, त्यांच्या घराची खिडकी देखील जी आहे ती या तोडफोड करणाऱ्यांनी पेटवून दिली होती. ही सगळी घरातली दृश्य पाहतोय आपण. ही खिडकी जी आहे ती पेटवून देण्यात आली. सुदैवानं ही आग पसरली नाही, अन्यथा या घरामध्ये आजी, मला सांगा, जर ही आग इथून पसरली असती तर काय काय स्थिती असती? पूर्ण हे जळून गेलं असतं ना. पूर्ण अलमाऱ्या आहे. आजी पण गेलं. कसं तरी आम्ही आजींना ओढलं, स्वयंपाक खोली झोपवलं, खाली गादी सगळंच ओढलं त्यांना. बा उशी वगैरे आजीला उचलून असं दिलं आणि बाजूच्या घरी सोडून दिला त्यांना. आणि कारण त्यांनी पूर्ण धूळ आतमध्ये झालेलं होतं आणि घर जाणं, सामोरून दगड, मागून दगड, पोलीसवाल्यांना सुद्धा दगड मारले त्यांनी. पोलीसवाले सुद्धा पळाले. मग आम्ही प्रोटेक्शन देऊन मग त्यांना सपोर्ट केला. परिस्थिती म्हणजे तुमच्या आईचा या सगळ्या घटनेमध्ये काल जीव गेला असता, वेळीच जर हे सगळे लोक धावून नसते आले तर? जीव गेलाच असता ना, कारण त्यांना आम्हाला पण सुचलं नव्हतं ना यांना की कसं उचलून घरात न्यायचं. कारण त्या उचलता पण चालता नाही येत ना, त्या बेडवरच्या झालेल्या आहे पूर्ण बेडवरच्या. ना ओढत ओढत आम्ही तिकडे गादी सकट नेलं तिकडे. तुमच्या डोळ्यामध्ये भीती मला पाहायला मिळत आहे. काय हा सगळा प्रसंग असेल? रात्री तुम्ही ज्यावेळी सगळं घडत होतं त्यावेळी तुमच्या मनात काय विचार होते? विचार म्हणजे सुचतच नव्हतं. पूर्ण भीती निर्माण होऊन गेली. काहीच सुचत नव्हतं की काय करावं काय नाही. त्या मुलांनी कसं तरी ते
पाणी टाकलं, मडकं जसं पाण्याचं मडकं उठलं हे केलं आणि पाणी टाकलं त्याच्यावर. आणि तेव्हा ती आग आणि बाहेरून मग या लोकांनी टाकलं, सगळ्यांनी बाहेरच्यांनी वगैरे. घरात तर सुचतच नव्हतं काय, पण तिथे पुन्हा कपडे बाहेर जावं लागलं आम्हाला घर सोडून, कारण पुन्हा हे धूळ होतं ना, राहूच नव्हतं शकत ना. ज्यावेळी सगळं झालं त्यावेळी पोलीस तुमच्या मदतीला आले होते का? मागून होते ना पोलीस, सगळे होते मागून. पोलीस कमी होते. आम्ही कसं बाहेर बघितलंच नाही, आम्ही पूर्ण दरवाजा लावून, माहोल एवढा होता की आम्ही दरवाजा लावून आतमध्ये होतो. त्यामुळे तीन काय पोलीस सुरू आहे, वाले बाहेर होते काय आणि नाही. 500 लोकांचे बांधापूर आणि मुसलमान उपद्रवी लोक होते हे सगळे. यांची दगडफेक खूप चालू होती ना पूर्ण त्यांनी दगड कुठून आणले होते? या सगळ्या परिसरामध्ये दगड आहे? माहित नाही त्यांचं प्लॅनिंग आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही घराच्या बाहेर निघालोच नाही ना, कारण ते दरवाजा उडून होते ते. आम्ही पूर्ण लाईट वगैरे सगळं बंद करून दिलं होतं. नक्कीच आपण हे सगळं दृश्य पाहतोय. हे मडके आणून या घराला लागलेली, या खिडकीला लागलेली आग विझवण्यात आली. जर ही आग विझवली नसती तर या खिडकीला लागून इथं एक वृद्ध महिला होती, ती महिला या आगीमध्ये होरपळून बहुतेक त्यांचा जीव गेला असता. ही घर जळलं असतं. ही सगळी वस्ती दाटीवाटीची आहे. समजा एका घराला आग लागली असती तर ही आग या वस्तीमध्ये पसरायला वेळ लागला नसता. त्यामुळं अनर्थ होण्याची मोठी शक्यता होती. पोलिसांना देखील लपून राहावं लागलं. इतक्या भयंकर आणि वाईट पद्धतीनं हल्ला होता. 500 तरुणांचा घोळका जवळपास असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. त्यामुळे आता आपण ज्यावेळी नागरिकांशी संवाद साधतोय ते जे आपला अनुभव सांगत आहे त्यावरून हा किती वाईट अनुभव होता, अंगावर काटा आणणारा अनुभव होता असंच म्हणावं लागेल. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या तर त्यावर इतरही उपाय आहेत आपला निषेध व्यक्त करण्यासाठी. मात्र कोणाच्या जीवावर उठणं हा कधीच पर्याय असू शकत नाही. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. मात्र ज्या पद्धतीनं या सगळ्या हल्ल्याच्या वेळी पोलिसांची भूमिका असायला पाहिजे होती ती नव्हती असा आरोप जो आहे तो केला जातोय. आता या सगळ्या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तणावपूर्ण शांतता आहे. मात्र वेळीच जर पोलिसांनी खबरदारी घेतली असती, योग्य ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त लावला असता तर बहुतेक ही घटना घडली नसती असं देखील मत आता इथं नागरिकांकडून व्यक्त केलं जातं. नक्की उदय, आपण जी सगळी माहिती देत आहे आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ती सांगूया. तुम्ही असेच सोबत राहा. मात्र उदय, सलग काही वेळ आपल्याला सगळी परिस्थिती नागपुरातली सांगतायत. चिटणीस चौकच्या आजूबाजूचा जो भाग आहे तिथे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक राहतात. पण आत्ता ज्या घरांवर हल्ला झालेला आहे ती घरं ही भीतीच्या छायेमध्ये आहेत. त्या घरांमधल्या सगळ्या जणी, म्हणजे महिला असोत किंवा पुरुष असोत, सगळेजण म्हणतायत की आम्हाला जीवाची भीती आहे. काल थोडेसे जर आम्ही सावध नसतो झालो, आयत्या वेळेला आलेल्या दगडफेकीत आमचा जीव गेला असता. मोठमोठे दगड घेऊन आलेले होते काही लोक, ते विशिष्ट समाजाचे होते. त्यांनी आमची घरं फोडण्याचा प्रयत्न केला, दगड आतमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, बाहेर असलेल्या आमच्या गाड्या जाळून टाकण्यात आल्या आणि त्यामुळे आम्ही भीतीच्या छायेत होत. आमचा कधीही जीव जाऊ शकला असता अशी परिस्थिती होती. लाठ्या, काठ्या, दगडं, पेट्रोलचे तयार केलेले बॉम्ब ते घेऊन आलेले होते अशी माहिती समोर आली. आणि 500च्या वर लोक आलेली होती, एका विशिष्ट समाजाची होती आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, आमचं घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला असा आरोप हे सगळे स्थानिक करतायत. आणि सध्या खूप भीतीच्या छायेत आहेत, डोळ्यातून पाणी येत आहे. उदय, एक सामान्य घरात राहणारी महिला तुला डोळ्यात पाणी आणून हे सांगत होती की मी हिंदू असल्यामुळे माझ्यावर अशा प्रकारे दगडफेक करण्यात आली, कदाचित मला जीवे मारून टाकण्यात आलं असतं. एक मोठा दगड माझ्या बाजूनं भिरकावण्यात आला होता. सुवर्णा, खरं तर हे अत्यंत खेदानं म्हणावं लागेल, कारण मी देखील या शहरात लहानाचा मोठा झालेलो आहे. या शहराला मी चांगलं न ओळखतो. त्यामुळे या शहरामध्ये अशा पद्धतीनं कधीही जातीय तेढ निर्माण होईल किंवा एका विशिष्ट धर्माच्या लोकांवर, घरांवर हल्ला केला जाईल असा इतिहास जो आहे तो या शहराला नाही आहे. मात्र काल दुर्दैवानं ती सगळी घटना घडली. एका विशिष्ट धर्माची असल्यामुळं त्यांच्या घरावर 500 लोकांच्या समुदायानं हा सगळा हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की जर तो दगड त्या महिलेच्या डोक्यावर लागला असता तर बहुतेक त्या महिलेचा तिथं जीव गेला असता. दुसऱ्या घरातला आपण पाहिलं की त्या घराला पेटवून देण्याचा प्रयत्न जो आहे तो या हल्लेखोरांकडून झाला होता. इतक्या वाईट पद्धतीनं धर्माच्या बाबतीत असा हल्ला होईल हा कधी नागपूरचा इतिहास नाही आहे. प्रामुख्यानं महालचा हा सगळा इतिहास नाही आहे. मात्र काल हे सगळं प्रत्यक्षात घडलेलं आहे. त्यामुळे नागपूरसाठी हा कालचा काळा दिवस होता. कोणाच्या जीवावर उठण्याचा अधिकार खरं तर
कोणालाच नाही आहे. क्षुल्लक कारणांवरून कोणाच्या जीवावर उठण्याचा अधिकार कोणाला नाही आहे. मात्र काल तो अधिकार वापरण्यात आला. एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी चेहऱ्याला पट्टी बांधून सुनियोजित पद्धतीनं दगड आणून पेट्रोल बॉम्ब तयार करून लाटाकाट्या हाती घेऊन जो आहे तो हा सगळा हल्ला करण्यात आला. त्यामुळं आता नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यांनी पोलीस सुरक्षेची मागणी जी आहे ती केलेली आहे. बरोबर. मात्र आज तणावपूर्ण शांतता आहे. मात्र इथून पुढे हा वाद कधी पण उफाळू शकतो. त्यामुळं प्रामुख्यानं हा जो परिसर आहे जिथं रात्री या सगळ्या घटना घडल्या त्या परिसराला पोलीस सुरक्षा देण्यात यावी, घरांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता इथल्या नागरिकांकडून केली जाते. नक्की. काल आपण पाहिलं की इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. मात्र त्यांना देखील लपावं लागलं होतं. ते देखील घरामध्ये जे आहे ते लपले होते. यावरून आपल्या लक्षात येईल की हा हल्ला किती भयंकर होता आणि हा घर पेटविण्यासाठी आणि जीव घेण्यासाठीच झालेला हल्ला होता. हे आता आपल्याला या सगळ्या घटनेवरून लक्षात येईल. नक्की. उदय, तुमच्याकडे असेच पुन्हा येतो सगळी माहिती घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी. पण तुम्ही म्हणता ती एक गोष्ट फार बरोबर आहे की जर आंदोलन झालेलं होतं तर आंदोलनाचं उत्तर आंदोलनाने देता आलं असतं, आपली भूमिका स्पष्टपणे मांडून देता आलं असतं. पण अशा प्रकारे नरसंहार करण्याचा प्रयत्न करणं, कुणाला मारण्याकरता म्हणून, जाळपोळ करण्याकरता म्हणून नागपूरचा हा भाग पेटवून देणं हे फार भयानक आहे. तुमच्याकडे पुन्हा येतो, पण त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलेलं आहे. ते काय निवेदन दिलंय बघूया. नागपूर दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणासंदर्भात देवेंद्र फडणवीस आज सभागृहामध्ये निवेदन देणार आहेत. नागपुरातील दगडफेकी संदर्भात ते सभागृहात निवेदन देतील. दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत, वाहनांची जाळपोळ झालेली आहे, अनेक घरांचं, गाड्यांचं, दुचाकींचं नुकसान झालेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे. नागपूरकरांना शांततेचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागपुरातील महाल या परिसरामध्ये दगडफेक झाली, तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन आम्ही करतोय, त्यांना आदेश तसे देतोय. नागपूर ते हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिलेली आहे. अशा वेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे. अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे. माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं. नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये. मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन केलंय. काही दृश्य आपण बघतो आहोत. 2-4 CCTV फुटेजेस समोर आलेली आहेत. या महाल परिसरातली जी लेन जिथे सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे, सगळ्यात जास्त दगडफेक झालेली आहे, त्या लेनच्या उजव्या डाव्या बाजूने समोरच्या बाजूने जे CCTV फुटेजेस समोर आले ते आम्ही तुम्हाला दाखवतोय. काल रात्री भयंकर परिस्थिती निर्माण झाली. रात्रीचा नमाज अदा झाला आणि त्यानंतर 8च्या दरम्यान एक खूप मोठा विशिष्ट समाजाचा जमाव आला आणि त्या जमावाने या महाल परिसरात, चिटणीस चौक या सगळ्या भागामध्ये 2-3 ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, तोडफोड केलेली आहे. काही राजकीय प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतायत, बघूयात. काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना, सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे.
दोन गटामध्ये झालेला तणाव, दोन समाजामध्ये झालेला तणाव, झालेली दगडफेक, जाळपोळ, खरं म्हणजे नागपूरसारख्या शांत शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल. दुर्दैवानं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आणि भूमिका बजावून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली, परंतु मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण? गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत, दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल, दोन धर्मात दरी निर्माण होईल, अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे. त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं. इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं. कबरीचा वाद दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा ठरत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे. तर झालेल्या घटनेचा निषेधच करतो, पण मुळात CM आणि गृहमंत्र्याच्या घरात जर दंगल होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे. आणि ज्यांनी मोर्चे काढले किंवा ज्यांना कबर, औरंगजेबाची कबर काढायची आहे किंवा उकळून फेकायची आहे आणि अशी जर मागणी आहे, तर केंद्र आणि राज्यामध्ये त्यांचंच सरकार आहे आणि त्यांचं सरकार त्यांचं ऐकत नसेल, त्यासाठी मोर्चा काढावे लागत असेल, तर यासारखी दुर्दैवी गोष्ट मला नाही वाटत जगात दुसरी असेल म्हणून. 3 लोग अंदर घुसे, उन लोग को ऊपर से भैया लोग ने चिल्ला चले, एक तो उन लोग निकल गए. मैं वो बता रहा, पूरी गाड़ी ऐसे जल के ऊपर तक अंगार जल थी, वो पूरी गाड़ी थी. मैं आया पानी का पाइप लेके गाड़ी को मैं कैसे बुझाने के लिए, तो मेरे को पत्थर फेंक के मार दिए. ये पूरा पत्थर फेंक के मारा. मैं घर के अंदर घुसा. हम लोग ने पुलिस को फ़ोन किए थे. यहाँ पे जब ये सब काम हो रहा था, हमने पुलिस वालों को 3 बार फ़ोन किए. मैंने नहीं किया, सभी लोग नहीं किए, मैंने अपने से किया, लेकिन नहीं आए. वो आए कब? जब ये पूरी पिक्चर ख़त्म हो गई.